तिरुपती बालाजीची फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ मासाहेब शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्य रथ, एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फूर्ती देणारे 96 स्वराज्य रथ, महाराणी ताराराणी शौर्य पथकातील 51 रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना, 51 रणशिगांची ललकारी, नादब्रह्म ट्रस्ट ढोल ताशा पथकाचा रणगजर, सनई चौघड्यांचे मंगलमय सूर, लाखोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवकाल पुनश्च एकदा पुण्यामध्ये अवतरला. पुणे येथे लाल महाल पासून सुरू होणाऱ्या विश्वातल्या सर्वात मोठ्या शिवजयंती सोहळ्यात सगळ्यांचं स्वागत आहे. खरं सांगायचं तर 14 वर्षापूर्वी हा अतिशय सुंदर पवित्र आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारा दिवस 19 फेब्रुवारी 2013 रोजी निर्माण झाला. विश्वात अनेक राजे रजवाडे किंग फेरोज एम्परर्स होऊन गेले, पण कुठल्याही राजाची जयंती ज्याप्रमाणे आपण पुण्यामध्ये शिवजयंती साजरी करतो तशी होत नाही. शिवाजी महाराज पिढ्यानपिढ्या प्राणाची आहुती देणारे वीर सरदार सुभेदार सरसेनापती मावळे वीर माता यांचे रथ याच्यामध्ये सहभागी होतात. त्यांचे वंशज आपण एकत्र केले आणि आपल्या वीर पुरुषाला मानवंदना देतात. अतिशय अभिनव उपक्रम आपण या पुण्यामध्ये सुरू केला आणि मला अभिमानाने सांगावंसं वाटतं, आमच्या या रथोत्सवाला आचारसंहिता आहे. कुठलाही डीजे लावायला परवानगी नाही, गुलाल भंडारा उधळण्यास परवानगी नाही, नाच गाणं करण्यास परवानगी नाही, कुठलाही व्यसन करून सहभागी होण्यास परवानगी नाही. फक्त आणि फक्त पारंपरिक खेळ ढोल ताशा लेझिम तुम्हाला बघायला मिळेल. अतिशय वेगळा अनोखा शिवजयंतीचा सोहळा या सर्व स्वराज्य घराण्यांच्या संख्येने मी विश्वाला दिला. आज मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो, तुम्ही जिथं कुठं असाल तिथनं एक दिवस तरी पुण्याला 19 फेब्रुवारीला या आणि या सुंदर देवळा याची देई याची डोळे बघा. या वेगवेगळ्या प्रकारचे कोणते देखावे तयार केलेले आहेत यावर्षी वेगळं हे काय आहे? यावेळेस म्हणजे मला आनंद सांगायचं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जी बंड्स कम्युनिटी सहभागी झाली, बंड्स कम्युनिटी व्यवसायाला आली, तर त्या पुणे बंड संघाचे आणि तुलू संघाचे जवळजवळ 500 महिला आणि पुरुष सदस्य सहभागी झाले आणि त्यांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्या शिवछत्रपतींना मानवंदना दिली. 51 रणरागिणींचं पथक सहभागी झालं, 51 रणशिंगांचं पथक सहभागी झालं आणि अनेक रथांपुढे तुम्हाला पारंपरिक खेळ दिसतील. डीजे लावलेला कुठेही दिसणार नाही. सर्जनशील न्यूज